श्रोतेहो 100.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचा आगर म्हणजे आकाशवाणी अहिल्यानगर. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झालेत. ऐकूया कार्यक्रम अहिल्यानगरचे अंतरंग. यामध्ये आज अहिल्यानगरच्या ऐतिहासिक नोंदी आणि शिलालेखांचं वाचन याविषयी मुक्काम पोस्ट कामरगाव, तालुका अहिल्यानगर इथले इतिहास अभ्यासक सतीश सोनवणे यांची महेश्वरी मिसाळ यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमाचे सादर करते सुदाम बटुळे. तेव्हा ऐकूया कार्यक्रम अहिल्यानगरचे अंतरंग. श्रोतेहो नमस्कार. आणि आजच्या अहिल्यानगरचे अंतरंग या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. श्रोतेहो, आजचा दिवस जेव्हा उद्याचा भूतकाळ होतो तेव्हा साहजिकच तो इतिहास जमा होत असतो. इतिहासाने देखील काही पाऊलखुणा या मागे सोडलेल्या असतात. या पाऊलखुणांवरूनच आपण आपल्या इतिहासाचा अभ्यास करू शकतो. मग ही जी काही माध्यमं आहेत, ही जी काही साधनं आहेत, ती कुठल्या कुठल्या प्रकारची असतात ते सगळं आपण आज जाणून घेणार आहोत. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत इतिहास आणि ताम्रपट तसंच शिलालेखांचे अभ्यासक सतीश सोनवणे सर. सर, कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. धन्यवाद मॅडम. सर, एक काळ असा होता की आपल्या अहिल्यानगर शहराची तुलना ही बगदाद आणि कैरो या शहरांशी होत होती. थोडक्यात सांगायचं म्हणजे इतकं समृद्ध असं वैभव आपल्या अहिल्यानगरकडे होतं. तर खरंच असं हे जेव्हा आपण ऐकतो किंवा कुठेतरी वाचतो तेव्हा आपल्या मनामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण होते की खरंच आपल्या शहराचा इतिहास काय असेल, त्यावेळीची समाजव्यवस्था कशी होती किंवा माणसं कशा पद्धतीने जीवन जगत होती, त्यावेळेची बोलीभाषा काय होती, त्यांच्या वेशभूषा असेल, त्यांचा पेहराव असेल, खाणंपिणं असेल किंवा समाजातल्या ज्या काही चालीरीती होत्या त्या कशा होत्या हे साहजिकच मनामध्ये येतं. आणि जेव्हा तुम्ही हे जे काही शिलालेख आणि ताम्रपट यांचा जेव्हा अभ्यास करता तर याच्यातनं तुम्हाला नक्कीच त्या ज्या काही नोंदी आहेत त्या काळच्या अहिल्यानगर शहराच्या त्या नक्कीच सापडत असतील. आपण आजपर्यंत 10 शिलालेख आणि 2 ताम्रपटांचं वाचन केलेलं आहे. तर सर, सुरुवातीला मला असं सांगा की ही जी काही आवड आहे तुमची इतिहासाच्या मागोवा घेण्याची, तर ती नेमकी कधीपासून सुरू झाली? साधारणतः मागच्या एक 5 वर्षापासून शिलालेखांचा मी अभ्यास करत आहे. नगरचे जे प्रसिद्ध साहित्यिक आहेत संजय बोर्डे सर यांनी मला मार्गदर्शन सुरुवातीला केलेलं आहे. आणि शिलालेख अभ्यासक महाराष्ट्रातील कृष्णा गुडदेजी, अनिल दुधाने सर ह्यांचं पण मला वेळोवेळी सहकार्य लाभलेलं आहे. शिलालेख डोळ्यासमोर आलं की पहिले ते दगडावर कोरलेला लेख असतो. मग ह्याचे 2 प्रकार साधारणतः दिसतात आपल्याला, की कोरीव लेख आणि खोदीव स्वरूपाचा लेख. मग उठावदार स्वरूपाचे जे लेख असतात त्याच्यामध्ये अक्षराचा उठाव असतो. मग त्यांचे छाप घेऊन आपल्याला त्याचं वाचन करावं लागतं. मग हे छाप घेण्याचं एक तंत्र आहे वेगळं. सुरुवातीच्या काळामध्ये कॅमेरा वगैरे अशी काही डिजिटल उपकरणं वगैरे नव्हती. मग त्या काळामध्ये दगडावर कागद चिकटवून नंतर शाईने त्याच्यावर त्याचा छाप घेतला जायचा. मग तो छाप घेतल्यानंतर त्याला इतिहास अभ्यासकांकडे त्याचं वाचन केलं जायचं. त्याची जी काही लिपी असते ती खूप वेगळी असते. सर्वसामान्य माणसाला ती कधीच समजत नाही. तर अशा कुठल्या कुठल्या लिपींमध्ये हे शिलालेख पूर्वी लिहिले जायचे? सुरुवातीचे जे शिलालेख भारतामध्ये सापडतात ते ब्राह्मी लिपीतले आहेत. या ब्राह्मी लिपी शोधण्याचं श्रेय इंग्रज अधिकारी होते जेम्स प्रिन्सेप यांना जातं. ते कोलकात्याच्या टाकसाळीमध्ये नाणी तपासायला ते नोकरीवर होते. त्यात त्यांना ब्राह्मी लिपीतली काही अक्षरं असलेली नाणी सापडली. ती नाणी अज्ञात लिपी, मग त्यांनी त्याचा अभ्यास सुरू केला. मग त्यातून पुढे ब्राह्मी लिपीतील जे शिलालेख आहेत त्याचं पण वाचन करण्यात त्यांना यश आलेलं आहे. आता विष्णू पुराण जर सोडलं तर सम्राट अशोकाबद्दल काहीच नव्हतं माहिती. त्या शिलालेखांच्या अभ्यासामुळं पूर्ण इतिहासच समोर आलेला आहे. आणि यानंतर मग कनिष्कांची काही नाणी असतील किंवा मग शकांची असतील, अर्थपूर्ण वाचन करण्यात त्याचं यश आलेलं आहे. ही जी तुम्हाला शिलालेख सापडतात किंवा ताम्रपट सापडतात तर ही भाषा समजून घेण्यासाठी तुम्हाला कोणाची मदत लागते का? हो, कधी कधी काय होतं म्हणजे शिलालेखांची भाषा जी आहे ती आत्ताच्या भाषेशी मिळती जुळती नसते. ती मग काही शब्द मराठी म्हणजे आता मागे पडलेले असतात, काही दुसऱ्या भाषेतून आयात केलेली असतात. मग ते शोधण्यात आणि अर्थ लावण्यात इतर सहकाऱ्यांची मदत घ्यावी लागते. त्याच्यामध्ये त्या काळामध्ये जी काही सत्ता असेल त्या भूभागावर फारसी भाषेतले शब्द असतील किंवा उर्दू भाषेतले शब्द असतील, असं काही तुम्हाला तो प्रभाव त्या काळातला जाणवतो का त्याच्यावर? हो, नक्कीच. यामध्ये मराठी भाषेतील जे शिलालेख आहेत त्यामध्ये फारसी शब्दांचा भरणा आपल्याला साधारणतः 15व्या शतकाच्या पुढच्या शिलालेखांमध्ये दिसतो. आता समजा पारनेरचा एक शिलालेख आहे, त्याच्यामध्ये फौजदार हा शब्द येतो. इमारत नवीस असे म्हणजे ह्या प्रकारचे शब्द जे आपण सध्या वापरतो ते शब्द त्याच्यामध्ये आहेत. दरवाजा हा फारसी शब्द त्याच्यामध्ये आलेला आहे.
आता जेव्हा हे शिलालेख किंवा ताम्रपटांचं आपण वाचन करतो तर प्रामुख्याने तुमच्या नजरेसमोर कुठल्या गोष्टी आलेल्या आहेत की नेमका याच्यामध्ये उल्लेख कुठल्या कुठल्या गोष्टींचा असतो? आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दान ह्या गोष्टीला खूप महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे त्यातून माणसाला पुण्य मिळतं. त्या दानाची संकल्पना बहुतांश ताम्रपटामध्ये वापरलेली दिसते. महाभारतामध्ये एक श्लोक आहे, त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की जमीन ही विष्णूची पत्नी आहे, सोनं आहे हे अग्नीचं पहिलं अपत्य आहे, गाय आहे. मग ह्या 3 गोष्टींचं जर दान केलं तर माणसाला 3 म्हणजे लोकांचं दान केल्याचं पुण्य मिळतं. ताम्रपट हे दानपत्रच असतात. शिलालेखांमध्ये एखादी बारव बांधलेली असेल किंवा विहीर असेल तर त्याचं बांधकामासंबंधी असतात, किंवा एखाद्या वेशीचं बांधकाम असेल किंवा मंदिराचं बांधकाम असेल. शक्यतो सुरुवात जी असते शिलालेखाची स्वस्ती सही वगैरे अशा चांगल्या वचनांनी केलेली असते, आणि नंतर मग त्याच्यात बांधकाम कोणी केलं त्या माणसाचा उल्लेख केलेला असतो, किंवा मग एखादा राजा असेल त्या राजाचा उल्लेख केलेला असतो, तो कोणत्या काळातील आहे त्याचा उल्लेख केलेला असतो. मग यामध्ये शक संवत दिलेला असतो, कधी हिजरी सण असतो, कधी सूर सण असतो. आता शक संवत जे उल्लेख असलेले शिलालेख आहेत हे शक्यतो यादव काळ आणि त्याच्या अगोदरचे आहेत. हिजरी सण जे आहे ना हा मुघलांच्या काळानंतर आपल्याला शिलालेखामध्ये आढळतो. आता हा अभ्यास करत असताना तुम्ही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी स्वतः फिरून अभ्यास करून या गोष्टी सगळ्या शोधलेल्या आहेत, तर त्याविषयी आपल्या श्रोत्यांना काय सांगाल? ह्याच्याकरता शिलालेख कुठे आहे हे पहिले माहिती मिळणं महत्त्वाचं असतं. हां, माझ्या कामरगावमध्ये 5 शिलालेख मी शोधलेले आहेत. बरं. नवीन? हा, नवीन. हा शिलालेख शोधताना काय झालं की एकदा म्हणजे गावातली मुलं काही खेळत होती, ती विहिरीच्या कोपऱ्याला तो शिलालेख खोदलेला आहे. त्या मुलांनी मला सांगितलं की इथं काहीतरी लिहिलेलं आहे असं. त्या विहिरीला पाणी होतं खूप त्यावेळेस, तर तो झाकलेला होता शिलालेख. मग ते 5-6 महिने ते पाणी उतरण्याची वाट पाहावी लागली की त्या शिलालेखाचा फोटो मी घेतला आणि मग नंतर त्याच्यावर प्रक्रिया करून त्याचं वाचन केलं. तर त्याच्यामध्ये औरंगजेबाचा उल्लेख दिसतो. हा देवनागरीमध्ये पहिल्यांदाच आलेला आहे याच्यात. एक मला असं सांगाल की तुम्ही की हे जे शिलालेख आहेत किंवा ताम्रपट आहेत तर याचे फायदे आत्तापर्यंत काय जाणवलेत तुम्हाला एक अभ्यासक म्हणून? समजा इतिहासामध्ये काही नोंदी सुटलेल्या असतात किंवा मग चुकीच्या काही नोंदी केलेल्या असतात, तर त्या आपल्याला याच्यातून जोडता येतात, दुरुस्त करता येतात. सांगली ताम्रपट नावाचा एक ताम्रपट आहे. याच्यामध्ये रामपुरी सप्तशत असं एक ठिकाणाचं नाव आहे. म्हणजे रामपुरी 700 असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे एक 700 गावांचा समूह आहे आणि त्या गावाचं जे मुख्यालय आहे ते रामपुरी नावाचं गाव आहे. पण ते गाव श्रीरामपूर नाही तर ते त्याचं जे रावरी गाव आहे ते रामपुरी असलं पाहिजे. रामपुरीचा जर अपभ्रंश केला ते व्यंजनाचा लोप होऊन तर त्याचं रामुरी नंतर राऊरी आणि त्या राऊरीचं पुढे राऊरी नाव झालेलं आहे. तर आता आपण त्याच्याविषयी आख्यायिका ऐकतो की म्हणजे राहूच्या नावावरून ते पडलेलं आहे, पण ती नंतरच्या काळात लोकांनी कथा जोडली असावी कदाचित. ते रामपुरी सप्तशत जी नोंद आहे ना ती साधारणतः 9व्या शतकातली आहे. आता हे अभ्यास करत असताना तुम्हाला त्या काळचं समाजजीवन काय आहे त्याच्या नोंदी त्याच्यामध्ये कुठे सापडल्यात का? हो, सापडलेले आहेत ना. आता मी यादवकालीन एक शिलालेख आपल्या नगरच्या वस्तू संग्रहालयामध्ये जो शिलालेख आहे त्याचं वाचन केलं होतं. त्याच्यामध्ये विठ्ठळाच्या प्रथेचा उल्लेख केलेला आहे. बरं. काय होतं की एक राजाने तो नियम बनवलेला होता, मग तो नियम जर मोडला तर त्याचा विटाळ पाळला जाईल, म्हणजे त्या व्यक्तीबरोबर कुणीही काही व्यवहार करणार नाही असं एक सामाजिक कुप्रथाच होती ती. पण मग ते अशा प्रकारचे लेख करून ठिकठिकाणी लावले जात असत, मग ते लोक ते काम करायला धजावत नसत. म्हणजे एक थोडक्यात आपण म्हणूया की शिक्षेची तरतूद. हा, शिक्षाच होती ती. मग त्याचं स्वरूप म्हणून त्याच्या खाली एक गाढवाचं पण अंकन केलेलं असतं. मग ह्या अशा प्रकारचे जे लेख असतात ह्याला गदेगाळ म्हणतात. उत्तरनगर जिल्ह्यातील ताम्रपटांची संख्या जास्त आहे. म्हणजे आता संगमनेरचा ताम्रपट आहे, आश्वीचा ताम्रपट आहे, कळस ताम्रपट आहे, त्यानंतर देवळाली प्रवराचा आहे. हे ताम्रपटांची संख्या उत्तरनगरमध्ये जास्त दिसते. शिलालेख त्या मानाने कमीच आहेत. आता समजा जामखेड तालुका आहे, श्रीगोंदा, पारनेर ह्या भागामध्ये शिलालेखांची संख्या जास्त दिसते. त्याचं कारण काही सांगता येईल? कसं होतं की श्रीगोंदा जर म्हटलं तर आपल्या शिंदेशाही घराणं त्याची राजधानीच थोडक्यात श्रीगोंदा होतं. त्या घराण्याशी संबंधित म्हणजे पेशवाईच्या काळामध्ये स्थिरता असल्यामुळं ह्या भागामध्ये त्यांनी लोकोपयोगी खूप कामं केलेली दिसतात आपल्याला. बारव बांधणे, मंदिर वगैरे, किंवा मग त्यांचे जे पूर्वज आहेत त्यांच्या समाधी आहेत त्या समाधीवरील लेख कोरलेले दिसतात. मराठी साहित्य जे शिलालेख आहेत हे शक्यतो 16व्या शतकाच्या नंतरचेच सापडतात आपल्याला. मग त्यानंतर पेशवाईपर्यंत आणि मग नंतर इंग्रजांच्या काळात शिलालेखांची संख्या कमी दिसते. पण हे सगळं करत असताना जे काही तुम्हाला संदर्भ मिळतात, जेव्हा ते काही पुरावे मिळतात त्यासाठी तुम्हाला भरपूर वाचन करावं लागत असेल, तर त्यासाठी तुम्ही कुठल्या कुठल्या पुस्तकांची मदत घेता किंवा अशा काही व्यक्ती आहेत तुमच्या संपर्कात की त्यांच्या मदतीने तुम्ही या गोष्टींचं संशोधन करत असता? काय सांगाल?
सगळ्यात पहिलं तर आपण इंटरनेटवर खूप सारी पुस्तकं आपल्याला मिळतात. काही लायब्ररीज वगैरे असतील नगरला, जिल्हा वस्तू संग्रहालयामध्ये ते स्वतःचं ग्रंथालय आहे त्यांचं, त्यामध्ये 20,000 पुस्तकं त्यांच्याकडे आहेत. तर तिथं भरपूर माहिती मला मिळालेली आहे त्यांच्याकडून. इंटरनेटवरून पेशवे दप्तरातील काही डॉक्युमेंट्स आहेत ते पण उपलब्ध झाले होते. आणि काही पुस्तकं आपण स्वतः खरेदी करून वाचू शकतो त्याच्यामध्ये. म्हणजे ह्या स्रोतांमधून माहिती गोळा करून नंतर मग संदर्भ लावून शिलालेखांचा अर्थ लावता येतो. मुलाखत ऐकत असताना आपल्या श्रोत्यांच्या मनामध्ये हा विचार नक्कीच आला असेल की त्या काळामध्ये आपलं अहिल्यानगर शहर कसं होतं, किंवा तिथली जी काही खाद्यसंस्कृती असेल किंवा वेशभूषा असेल, समाजातल्या ज्या काही चालीरीती असतील किंवा जे काही दळणवळण असेल, व्यवहार कसे होत होते, त्यासाठी कुठलं माध्यम ते वापरायचे, किंवा त्यावेळेस जी काही व्यापार असेल किंवा शेती असेल कशा पद्धतीने चालायचा, म्हणजे एकंदरीत समाजरचना काय होती, तर याच्या नोंदी आपल्याला इतिहास अभ्यासकांमध्ये कुठे कुठे सापडल्यात, किंवा जे काही परकीय प्रवासी इथे येऊन गेले त्यांच्या पुस्तकांमध्ये त्यांनी काही नोंदी केलेल्या असतील, तर ते उल्लेख तुम्हाला कुठल्या कुठल्या पुस्तकात सापडले, काय सांगाल? आता नगरचा इतिहास लिहिणारा जो पहिला इतिहासकार जर म्हटला तर तो फरिश्ता आहे. फरिश्ता साधारणतः 12 वर्षाचा असताना नगरला आला. ज्यावेळेस त्याचे वडील निजामशहाला फारसी शिकवण्यासाठी इथं आले होते, त्यावेळेस तो त्यांच्याबरोबर आला होता. मग त्यानंतर तो काही दिवस नगरमध्ये राहिला. मग नगरमध्ये जरा अनागोंदी कारभार सुरू झाल्यानंतर त्याने मग विजापूरला स्थलांतर केलं आदिलशाही ह्याच्यामध्ये. तर त्याला तिथे ह्या भागाचा इतिहास लिहिण्याची आवड निर्माण झाली. बऱ्याच ठिकाणी तो फिरला. आता तो बऱ्याच ठिकाणी फिरला म्हणून एक आपल्या मराठीमध्ये म्हणतात एखादी फिरस्ता या, तर त्या फरिश्त्याच्या नावावरूनच ते लोकांमध्ये ती संकल्पना बोली भाषेत आलेलं आहे. म्हणजे फरिश्ताने सुरुवातीला निजामशाहीबद्दल त्याने पूर्ण माहिती दिलेली आहे. तर ह्या भागात कशा प्रकारचे लोक राहत होते, किंवा ह्या नगर शहर जे आहे याची तुलना त्यावेळेसच्या कैरो आणि बगदाद बरोबर केली जायची. म्हणजे आकाराने जरी तेवढं नसेल नगर, तरी नगरची जी स्थापत्य रचना वगैरे जी आहे ही त्या पद्धतीची होती, म्हणून त्याच्यामुळे त्याची तुलना त्याच्याशी केली जात असते. ज्ञानोदय नावाचं एक वृत्तपत्र नगरमधून निघत होतं इंग्रजांच्या काळामध्ये. त्या ज्ञानोदयमध्ये ह्याबद्दल माहिती आलेली की म्हणजे नगर शहर कसं होतं, ह्यामध्ये कोणकोणत्या बागा होत्या, किल्ल्याच्या भोवती जो खंदक होता त्या खंदकामध्ये पाणी असायचं, आणि आजूबाजूला जी झाडी होती तर त्यामध्ये हरिणांचं वास्तव्य होतं असं त्याच्यामध्ये उल्लेख केलेला दिसतो. निजामशाही काळामध्ये एक डच प्रवासी लिन्स शोटेन म्हणून नावाचा एक आला होता. तो गुप्तहेर होता खरं तर. मग त्याला इथलं पोर्तुगीजांचं राज्य पाहायचं होतं की कसं चाललेलं आहे, कारण भारतामध्ये जी पहिली सत्ताधीश आलेले ते पोर्तुगीजच होते, आणि पोर्तुगीज आणि निजामशाह यांचं चांगलं सख्य होतं, त्याच्यामुळे त्यांना ह्या भागामध्ये फिरायची परवानगी मिळाली. तो उन्हाळ्यात तो ह्या भागात फिरला असेल तर त्याने या प्रदेशामध्ये जे आंबे वगैरे होतात किंवा फळं याची माहिती सगळी गोळा करून त्याचं वर्णन त्यांनी लिहिलेलं आहे. तर यामध्ये त्यांनी काय लिहिलं होतं की ह्या प्रदेशातील लोक भातामध्ये ते लोणचं टाकून खातामध्ये असं. म्हणजे लोणचं हा जो काही खाद्यप्रकार आहे हो, तो किती जुना आहे, त्याला इतिहास आहे. इंग्रजांच्या काळामध्ये सेसिल कावली नावाचे एक त्यांचे अधिकारी होते. त्यांनी काय केलं की नगरचा टेल्स ऑफ अहमदनगर नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे, पण त्याच्यामध्ये नगरचा यादव काळापासूनचा इतिहास त्यांनी उल्लेख केलेला आहे. तर त्यात त्यांचं एक वाक्य आहे, आपलं जे नगरचं जे पोस्ट ऑफिस आहे मुख्य पोस्ट ऑफिस, त्या पोस्ट ऑफिसच्या बाहेर एक फलक लावलेला होता. त्या फलकासमोर उभं राहिलं की उत्तर दिशेकडे जाणारा जो रस्ता आहे तो पैठणला जातो. अजून या उत्तरेकडे जो रस्ता जातो तो पैठणलाच जातो. हा उल्लेख त्याने केलेला आहे. आता जो व्यापारी मार्ग जो होता पूर्वीचा, हा पैठणपासून जुन्नरपर्यंत असं म्हणजे व्यापार चालायचा. जुन्नरपासून पुढे मग नाणे घाटातून चौल बंदर होतं. म्हणजे निजामशाही काळाची जे सीमा आहेत त्या तिथपर्यंत विस्तारलेल्या होत्या. त्या बंदरापर्यंत व्यापार चालायचा नगरपासून. आणि या पैठणच्या समकालीन शहर म्हणून त्याने भिंगारचा उल्लेख केलेला आहे. भिंगार हे ठिकाण तितकंच जुनं आहे जेवढं पैठण, म्हणजे 2000 वर्षे जुनं असू शकतं किंवा त्यापूर्वीचंही ते असेल. परकीय प्रवाशांच्या नोंदी आहेत. याच्यामध्ये एक नेवेल नावाचे एक अधिकारी होते. त्यांनी नगर ते पुणे असा गाडीने प्रवास केला होता, म्हणजे त्यावेळेच्या कारणी. त्याचं त्यांनी प्रवास वर्णन टोपी अँड टर्बन नावाचं एक पुस्तक आहे त्यांचं, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे त्यांनी. मग त्यांना रस्त्याने जाताना बरीचशी मंदिरं वगैरे मशीद वगैरे त्यांना दिसलेले आहेत. त्यांनी त्याला रोममध्ये जसं व्हाया सॅकरा नावाचं एक त्यांचं रस्ता आहे त्याची उपमा त्यांनी त्या रस्त्याला दिली, नगर पुणे रस्त्याला. सुप्याजवळ एक विश्रामगृह होतं, तिथं ते थांबले. डाक बंगला पूर्वी म्हणायचे त्याला. मग तिथला जो खानसामा होता त्यांनी त्यांना चहा करून दिला. तर ते आपल्या बोलीभाषेमध्ये चहा असं उल्लेख त्यांनी केलेला आहे की ही हॅज प्रिपेअर्ड चहा फॉर मी असं दिलेलं आहे त्यांनी. नगर कॉलेज सुरू झालं ते इंग्रजांच्या काळामध्ये सुरू झालेलं आहे. तर त्याची जी इमारत आहे ती इमारत हे निजामशहाचं विश्राम स्थान होतं असा उल्लेख आपल्याला त्या काळच्या मिशनरी हेराल्ड नावाचं एक वृत्तपत्र आहे त्या वृत्तपत्रामध्ये केलेला दिसतो. ते बांधकाम कुठल्या काळामध्ये केलेलं आहे तर त्यांनी त्याचा उल्लेख करताना
म्हणजे कोलंबस आणि अमेरिका शोधण्यापूर्वी हे इमारतीचं बांधकाम केलेलं आहे असा उल्लेख केलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आढळतो. हा समजा त्यांच्या देशातील लोकांनी जर ती बातमी वाचली तर त्यांना बरोबर तो रेफरन्स मिळेल की ह्या कोणत्या काळातली ही इमारत असू शकते. म्हणजे इथली संस्कृती आणि हे किती जुनं आहे ह्याचा त्याला उल्लेख करता येतो. तुम्ही यासोबतच मंदिरांचा पण अभ्यास करता. मंदिरांचं जे काही स्थापत्यशास्त्र आहे किंवा तिथे जी काही रचना आहे त्याविषयी पण आपला अभ्यास सुरू आहे. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ज्या काही मंदिरांचा अभ्यास तुम्ही आत्तापर्यंत केला आहे तर त्याविषयी थोडक्यात काय सांगाल? आता मी थोड्या दिवसापूर्वी ना पळशी म्हणून गाव आहे पारनेर तालुक्यामध्ये, तिथे विठ्ठल मंदिर आहे. तर हे विठ्ठल मंदिर हे खूप शिल्पसमृद्ध मंदिर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये बऱ्याच म्हणजे देवी देवतांची वगैरे शिल्प तर आहेच, पण एक राजस्थानी जी लोककथा आहे ढोला मारू म्हणून ह्याचं शिल्प त्याच्यावर कोरलेलं आहे. तर राजस्थानमध्ये जर आपण गेलो तर त्यांच्याकडं ह्याचे चित्र भेटतात आपल्याला, पण शिल्पाच्या स्वरूपात हे पहिल्यांदाच आणि ते महाराष्ट्रात कोरलेलं दिसतं. म्हणजे हे मंदिर जे बांधकाम करणारे कारागीर आहेत हे तर राजस्थानातून इकडं आलेले असायला पाहिजेत असा अंदाज आहे असं. इतिहास हां. अभ्यासक हो. सांगू शकतात. हेमाडपंथी जी काही मंदिर आहेत तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? तर हेमाडपंथी जे मंदिर शैली आहे ते हेमाद्री नावाचे यादवांचा प्रधान होतं त्यांनी सुरू केली असं लोकांचं म्हणणं आहे, म्हणजे इतिहास अभ्यासकांचं मत आहे. परंतु आपण पाहिलं तर त्यापूर्वीही भूमिज शैली नावाने त्याच प्रकारची बांधकाम प्रचलित होती. म्हणजे जे शुष्क सांदणी बांधकाम म्हणतो आपण की ज्याच्यामध्ये चुन्याचा वगैरे वापर केलेला दिसत नाही, फक्त दगडावर दगड जोडून ते मंदिराचं बांधकाम केलेलं असतं. मग हेमाद्रीने ह्या बांधकामाला प्रोत्साहन दिलं त्यामुळे त्यांचं नाव कदाचित ह्याला जोडलं गेलं असावे. एक 84चा शिलालेख म्हणून पंढरपूरच्या मंदिरामध्ये कोरलेला आहे. तर यात त्या मंदिराला बांधकामासाठी मदत करणारी पहिली व्यक्ती म्हणून हेमाद्रीचं नाव त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर खाली राजाचं नाव दिलेलं आहे. म्हणजे ह्याच्यातून सामाजिक रचना कशी होती की देवापुढं सगळे सारखे आहेत. म्हणजे ज्या व्यक्तीने दान पहिल्यांदा केलं त्याचं नाव पहिल्यांदा टाकलेलं आहे. भिंगारच्या एका व्यक्तीने सेठी म्हणून आहेत, त्यांनी त्या मंदिराला दान केलेलं आहे, म्हणजे विठ्ठल मंदिराला. त्यांचा उल्लेख पण त्या शिलालेखामध्ये आढळतो. आणि जेव्हा काही सैनिक असतात तर ते जेव्हा धारातीर्थी पडतात तेव्हा त्यांचे असे उल्लेख त्या काळात कुठे सापडलेत का? हो, आता जे सैनिकांचे जे स्मारक आहेत त्याला विरगळ म्हणतात. मग सैनिक युद्धामध्ये धारातीर्थी पडला की त्याचे नातेवाईक म्हणा किंवा मग ते राज्यातील जे उच्चपदस्थ असतील ते त्याच्या स्मरणार्थ विरगळ तयार करायचे. ह्यामध्ये 3 टप्पे असतात. वरती मंगल कलश असतो, त्यानंतर खालच्या टप्प्यामध्ये वीराला जो अप्सरा वगैरे स्वर्गात घेऊन जातात असं चित्रण केलेलं असतं. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये कोणत्या कारणाने तो मृत्युमुखी पडलेला आहे तर त्याचं चित्रण त्याच्यामध्ये केलेलं असतं. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे की विरगळावरचे शिलालेख पण सापडतात, पण त्याचं महाराष्ट्रात जे प्रमाण आहे ते खूपच कमी आहे. म्हणजे 7-8 शिलालेखच आतापर्यंत उपलब्ध झालेले आहेत. त्यातले एक शिलालेख माझ्या गावात पण आहे कामरगावमध्ये, अक्षर पुसट झाल्यामुळं त्याचं वाचन करण्यात यश आलेलं नाही. असं जे मोडी लिपी जी काही आता इतिहास जमा व्हायला लागलेली आहे की मोजकी माणसं शिल्लक आहेत ही लिपी जाणणारे किंवा ब्राह्मी लिपी असेल तर त्याविषयी तुम्ही आपल्या येणाऱ्या नवीन संशोधकांना काय सांगाल, अभ्यासकांना? आता मोडी लिपी जी आहे ना, म्हणजे आपल्याला वेगाने लिहिता यावं म्हणून त्या लिपीचा शोध लावलेला आहे. जी देवनागरी लिपी लिहितो तर त्याच्यामध्ये शिरोरेख द्यावा लागते, नंतर परत पुढचा शब्द लिहायचा, परत एक शिरोरेख द्यायचं. तर मोडी लिपीमध्ये तसं नाही आहे, पूर्ण सलग एकच शिरोरेख असते. इंग्रजी जशी कर्सिव्ह लिपी आहे तशीच ती मोडी आहे. राजव्यवहारासाठीच ह्या लिपीचा वापर केल्यामुळं म्हणजे समाजामध्ये त्याचं म्हणजे शिकण्याचं प्रमाण कमी दिसतं आपल्याला. सर्वसामान्य माणसांपर्यंत ते आल्या नाहीत, ते आलं नाही पुढं. मग आता नवीन लोकांनी जर म्हणजे नवीन संशोधक असतील किंवा नवीन विद्यार्थी असतील ह्यांनी जर मोडीचा अभ्यास जर केला तर आपल्याला जुने जे दस्तऐवज आहेत ह्याचा अर्थ लावण्यात त्याची खूप मदत होते. सर, आपण नोबेल क्वीन या फिलिप मेडोज टेलर यांच्या कादंबरीचा आपण अनुवाद करत आहात तर आणखी असे कुठले मानस आहेत तुमचे, काय करायचे पुढे? कसं आहे, युआन शॉंग नावाचा चीनी प्रवासी भारतामध्ये येऊन गेला की ह्या प्रदेशामध्ये जे ज्ञान आहे हे ज्ञान तिथून गोळा करून त्याला चीनमध्ये जाऊन त्याची संस्कृती समृद्ध करायचं होतं, थोडक्यात त्याच्या देशाला ते द्यायचं होतं. तर आपण आपल्या मराठी भाषेमध्ये सुद्धा इतर भाषांमधील पुस्तकं जर अनुवादित केली ती सामान्य वाचकापर्यंत जर पोहोचली ते जगामध्ये काय चाललेलं आहे किंवा जगाच्या इतिहासामध्ये काय काय नोंदी आहेत ते आपल्या सामान्यांना कळू शकतं. आता हे फिलिप मेडोज टेलर नावाचे जे इंग्रज अधिकारी होते ह्यांनी त्यावेळी नोबेल क्वीन नावाची एक चांदबिबीच्या जीवनावर आधारित कादंबरी लिहिली. ते 3 भागांमध्ये आहे. त्याचं काही प्रकरणांचा अनुवाद मी आतापर्यंत केलेला आहे, त्याच्यावर काम चालू आहे. तर ह्यामध्ये त्यांनी चांदबिबीचा उल्लेख करताना असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस एलिझाबेथ राणी इंग्लंडमध्ये राज्य करत होती म्हणजे त्यापेक्षाही जास्त मोठ्या भूभागावर चांदबिबीचं राज्य होतं. आपल्याकडे सापडत नाही. आपल्या ज्या इतिहासाचे संदर्भ आपण शोधतो किंवा आपल्या इतिहासकारांनी अशी तुलना केलेली
दिसत नाही आपल्याला. जी काही उत्सुकता असते आपल्याला, आपण जिथे राहतो त्या भूभागाविषयी किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसराविषयी, इतिहासाविषयी, तर हा अभ्यास करत असताना तुम्हाला नक्कीच नवनवीन नोंदी सापडतात आणि तुम्ही या अभ्यासाच्या माध्यमातून सगळ्यांसमोर अभ्यासासाठी त्या खुल्या करता. उपयुक्त अशी माहिती आज आमच्या श्रोत्यांना तुमच्या मुलाखतीतनं मिळालेली आहेत. त्याबद्दल तुमच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा आकाशवाणी परिवारातर्फे आणि श्रोत्यांतर्फे, आणि कार्यक्रमात आलात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण अहिल्यानगरचे अंतरंग या कार्यक्रमात अहिल्यानगरच्या ऐतिहासिक नोंदी आणि शिलालेखांचं वाचन याविषयी मुक्काम पोस्ट कामरगाव, तालुका अहिल्यानगर इथले इतिहास अभ्यासक सतीश सोनवणे यांची महेश्वरी मिसाळ यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. 100.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 9 वाजलेत. यानंतर सकाळी 10 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.